परमिट रूम व्यवसायातील वाढ रद्द करण्याच्या मागणीवरून आज सांगली जिल्ह्यातील सर्व परमिट रूम चालकांनी व्यवसाय बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे। परमिट रूम व्यवसायाची नूतनीकरण फी 15% वाढ, परमिट रूम मधील मद्य विक्रीवर 10% वॅट टॅक्स रद्द व्हावा, तसेच मद्यावरील उत्पादन शुल्क 60% वाढ रद्द करावा या मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत। शासनाकडून परमिट रूम नूतनीकरण फी म्हणून केलेली 15% वाढी व्यावसायिकांना आणि ग्राहकांना न परवडणारी असल्याने ती रद्द व्हावी, तसेच मद्यावरील उत्पादन शुल्क वाढ रद्द करावी। परमिट रूम धारकांना मद्य विक्रीवरती असणारा वॅट टॅक्स 5% वरून 10% केलेली ती शासनाने रद्द करावी या मागण्या आजच्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या। आज महाराष्ट्र येथे हॉटेल असोसिएशन महाराष्ट्राचे आहार तसंच सांगलीचे खाद्यप्रिय हॉटेल मालक संघटना या वतीनं पूर्ण महाराष्ट्र बंद 14 आज आपलं तारीख किती आहे 14 जुलै आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आलेला आहे। याचं मेन कारण म्हणजे शासनानं वारंवार वाढ करत असलेले आपले दर, पहिल्यांदा त्यांनी लायसन्स फीवर वाढ केलेली आहे मार्चमध्ये 15% मार्चवर वाढ केलेला आहे। तसंच आता वॅट 5%चे त्यांनी परत 10%वर वाढवून नेलेलं आहे आणि त्याचबरोबर आता परत परवा एक्साइज ड्युटी जवळजवळ 60% ते 100% म्हणजे असं वाढवून खरोखर आता आपल्यासारख्या शहरातल्या छोट्या छोट्या परमिट रूमचं धंदा करणे अवघड होणार आहे। हे ग्राहकांना तर त्याच्यावर मोठी न परवडण्याची गोष्ट आहे, कारण हेच वारंवार जर एकच वस्तूवर 10 वेळाला रेट्स वाढवले तर धंदा करणे तर अवघड आहे। त्याचबरोबर हे सगळ्यांचं रोजगार ह्याच्यावर सगळं आता कामगारांच्यावर आणि आमच्यावर सगळ्या उपासमारीची परिस्थिती येणार आहे आणि अवैध धंदा हे आता सरळ वाढत जाणार आहे। त्यामुळं हे वारंवार आम्ही सूचना करून सुद्धा सरकार कुठलीही दखल घेत नाही आहे आणि वन साईड सगळे दर वाढत चाललेले आहेत। त्यासाठी आज आम्ही निषेध म्हणून सांगली हॉटेल असोसिएशन आणि पूर्ण सांगली जिल्हा तसंच महाराष्ट्राचे आहार आम्ही या सगळ्यांच्या वतीनं आज बंद पुकारलेला आहे। तसंच एक्साइज ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। आता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आजचा दिवस आज पूर्णपणे बंद पाळून आम्ही हे निषेध व्यक्त करणार आहे। तसंच आम्ही वाईनशॉपवाल्यांचा पण आभार मानतो, त्यांनी आम्हाला सगळ्यांना ह्या आमच्या या दिवशी आमच्या या कामासाठी त्यांनी पूर्ण सपोर्ट दिलेला आहे। आम्ही त्यांचा पण आभार मानतो आणि